नंदुरबार जिल्ह्यात धरती आबा योजनेअंतर्गत प्रत्येक आदिवासी पाडा रस्त्याने जोडला जाणार आहे। आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या जल, जमीन आणि जंगलाचे रक्षण करत आले आहेत। पर्यावरण संतुलन राखण्यात या समुदायाचे मोठे योगदान राहिले। त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी केले। नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह, गर्भलिंग निदान आणि हुंडाबळी तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाणकर यांनी केल्या आहेत। दरम्यान जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले। नंदुरबार जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामात दुकान गाळेकरांना सवलती उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली। याबाबत त्यांनी विधान परिषदेत उल्लेख करण्यासाठी सभापतींना निवेदनही दिले। शासनाच्या मानव विकास मिशन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या योजनांची तपासणी करण्यासाठी मानव विकास समिती नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली होती। या 2 दिवसीय भेटीत त्यांनी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना दिलेले सायकली, प्रवास पासेस यांची तपासणी करून बसेसचीही पाहणी केली। नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर येथील ग्रामपंचायत मार्फत मेडिक्लोअर वाटप करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या आणि इतर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या 2024 या वर्षात तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला होता। 2025 मध्येही बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका कायम होती। त्यातून जानेवारी ते जून 2025 या काळात 3 जणांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते। या मृतांच्या वारसांना वन विभागाकडून 25 लाखाची मदत वर्ग करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात तोडोदा वनक्षेत्रात गेल्या 2 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात सर्वाधिक बळी गेले आहेत। कोंडाईबारी घाटातील नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावर तडे पडल्यानंतर महामार्ग पोलिसांनी रस्त्यावरची वाहतूक एका बाजूने वळवली होती। यामुळे महामार्गावरील वाहतूक स्थगितीने सुरू झाली। परिणामी या ठिकाणी सध्या वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत आहे। शहादा तालुक्यात वीज चोरी विरोधात महावितरण कंपनीकडून विभागानुसार भरारी पथके तयार करण्यात आली आहेत। आगामी काळात सतत चालणाऱ्या या मोहिमेत महावितरणकडून थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता युगल प्रसाद यांनी दिली। दरम्यान या मोहिमेत 9 ग्राहकांचे वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा संशय आल्याने हे मीटर ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार। नंदुरबार शहराजवळील साक्री नाका ते खामगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे डोंगरावरील माती रस्त्यावर गोळा होत असल्याने वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत। नंदुरबार जिल्ह्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत येथे झालेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात उन्हाळी शिबिरात सहभागी स्वयंसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बारी सुरगस येथील शाळेच्या गळती लागलेल्या वर्गखोलीची पाहणी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यात विद्यार्थ्यांना न बसवण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका घरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन इमारत बांधण्याची मागणी करण्यात आली। नंदुरबार जिल्हा सुतार समाज मंडळाची बैठक नंदुरबार शहरात नुकतीच पार पडली। अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष वाल्मिक बारकू मिस्त्री होते। यावेळी कार्यकारी विश्वस्त मंडळाची कार्यकारिणी जाहीर झाली। अध्यक्षपदी अमित साहेबराव देवरे यांची नियुक्ती करण्यात आली। राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातून पंढरपूरसाठी दर तासाला 1 बस सोडण्यात येणार। शनिवारी आणि रविवारी असे 2 दिवस ही सेवा मिळणार। दर तासाला सोडण्यात येणाऱ्या बसगाड्यांसाठी विशेष पलाट नंदुरबार बसस्थानकात शनिवारी सकाळी सुरू होणार आहे। शहादा तालुक्यातील मसावद येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 4 ते 10 जुलैपर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले। कथेचे निरूपण खगेंद्र महाराज शहादेकर करीत आहे।